कुंभ राशी तुमच्यासाठी मोठा अलर्ट, कारण 1 ते 31 जुलै या 5 घटना तुमची झोप उडवणार. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या आणि देवांचे देव महादेव शंकराच्या चरणी वंदन करून आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा अत्यंत महत्त्वाचा आणि चक्रावून टाकणारा महिना कसा राहील याची संपूर्ण महाभविष्यवाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे, कारण या महिन्यात 3 मोठ्या घटना या घडणार आहेत ज्या तुमच्या संपूर्ण भविष्याला एक पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित दिशा देणार आहे. ग्रहांची ही महायुती तुमच्या जीवनात अशा 5 गोष्टी बदलणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. पण त्याचवेळी अत्यंत गंभीर इशारा लक्षात ठेवा की तुमची एक चूक आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकते आणि तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. अत्यंत सावध आणि सतर्क राहा, कारण तुमच्यावर या दिवसात एक मोठा छुपा आघात किंवा संकट येण्याची दाट शक्यता आहे. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, कारण हे संकट जितकं मोठं आहे तितकाच मोठा आशेचा किरण आहे. हाच महिना तुमचं नशीब बदलणार आहे आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार आहे. या काळात तुमचे डोळे उघडणारी एक धक्कादायक गोष्ट समोर येईल, ती म्हणजे तुमच्या जवळची व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू निघू शकते. ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त आणि आंधळा विश्वास ठेवला, त्या काही अत्यंत जवळच्या लोकांचे खरे क्रूर चेहरे आता तुमच्या समोर येतील आणि त्यांचे ढोंगी मुखवटे पूर्णपणे गळून पडतील. या संपूर्ण महिन्यात तुम्ही एका गोष्टीची प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या घरात मुख्य दरवाजाच्या आसपास किंवा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात काही संशयास्पद वस्तू किंवा कचरा साचणार नाही याची काळजी घ्या, कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीला खिळा घालण्याचा आटोकाट प्रयत्न करू शकते. तुमच्या घरातही मुख्य दरवाजाजवळ विनाकारण सतत काहीतरी वस्तू हरवणे किंवा चपलांचा ढीग पडणे असं घडतं का? तुमचं उत्तर मला लगेच खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. आर्थिक आघाडीवर हा काळ प्रचंड उलथापालथीचा ठरेल, कारण कुंडलीतील धनस्थानावर होणाऱ्या ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अचानक पैसे येण्याचा योग बनत आहे, ज्यामुळे तुमचे अनेक वर्षांपासून रखडलेली अडकलेली कामे आणि व्यवसायातील प्रकल्प वेगाने मार्गी लागतील. पण नफ्यासोबतच एक मोठं प्रश्नचिन्ह तुमच्यासमोर उभं टाकणार आहे की तुम्ही या काळात कर्जातून सुटका होणार की आणखी अडकणार या चिंतेत पडू शकता. म्हणूनच पैशांचे मोठे व्यवहार करताना अत्यंत काळजी घ्या. तुमच्या कौटुंबिक प्रेमजीवनात आणि वैवाहिक नात्यात सुद्धा एक अतिशय धक्कादायक आणि मोठा ट्विस्ट येणार आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला फसवू शकतो किंवा एखादी तिसरी व्यक्ती नात्यात येऊ शकते आणि तुमच्या दोघांमध्ये गैरसमज संशयाची भिंत निर्माण करून तुमचं हस्तखेळतं नातं पूर्णपणे उद्ध्वस्त आणि धोक्यात आणू शकते. त्यामुळे बाहेरील लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे आजच बंद करा. वैदिक ज्योतिष ग्रहांच्या बदलत्या आणि अत्यंत शक्तिशाली चालीनुसार 16 जुलैनंतर सगळं बदलेल. ग्रहांचं राशी परिवर्तन तुमच्या आयुष्याला एक प्रचंड सकारात्मक आणि भाग्यवान कलाटणी देईल. मात्र डायरीमध्ये एक तारीख आजच लिहून ठेवा. 27 जुलैपासून अत्यंत सावध राहा, कारण या तारखेनंतर तुमच्यासाठी हा काळ अग्निपरीक्षा घेणारा ठरणार आहे, जिथे तुमचे गुप्त शत्रू आणि तुमचं नशीब दोन्हीही एकाच वेळी तुमची परीक्षा घेतील. या दरम्यान तुमच्या जुन्या मित्रांपैकी कोणीतरी अचानक तुमच्याकडे मदतीचा हात मागेल किंवा गुंतवणुकीची एखादी मोठी स्कीम घेऊन येईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. या काळात कुणालाही दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता 0% आहे. त्यामुळे अत्यंत नम्रपणे नकार देणे हाच तुमच्यासाठी उत्तम मार्ग ठरेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. हे 3 लोक तुमचं नुकसान करत आहेत. जुलैमध्ये हे केलं तर पश्चाताप होईल. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण आणि अत्यंत काळजीपूर्वक पहा, कारण जर तुम्ही यातील एक जरी महत्त्वाची टीप किंवा यातला उपाय चुकवला तर तुमच्याकडून आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही होऊ शकते. भगवान श्री महाकाल आणि माता लक्ष्मीच्या असीम कृपेने कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत आता असा एक गुप्त राजयोग सक्रिय होत आहे,
ज्याची आधी भणकही तुमच्या शत्रूंना नाही. आणि हाच राजयोग तुमच्या आयुष्यात एका रात्री चमत्कार घडवून आणणार आहे. पण हा चमत्कार घडत असतानाच तुमच्या घरात किंवा तुमच्या मित्रपरिवारात अशी एक व्यक्ती वावरत आहे जी देवांच्या मूर्तीसमोर तुमच्या चांगल्यासाठी प्रार्थना करण्याचं आव्हान ते, पण पाठीमागे तुमच्याच नाशाच्या विषारी कट रचत आहे. हे कधीही तुम्ही विसरू नका. तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमची कामंही अचानक बिघडतात किंवा घरात विनाकारण कटकटी सुरू होतात? जर तुमच्यासोबत असं नकारात्मक काही घडत असेल तर लगेचच जय महाकाल लिहून आम्हाला कमेंट नक्की करा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर या महिन्याच्या मध्यात तुमच्या जमिनीतून किंवा एखाद्या विसरलेल्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला इतका अफाट पैसा मिळणार आहे की ज्याने तुमचा बँक बॅलन्स हा अचानकच वाढेल. पण त्याच पैशावर तुमच्या रक्ताच्याच काही नात्यांची मात्र नजर पडणार आहे, जे नातं पैशांसाठी तुमचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त करायलाही मागे पुढे पाहणार नाही. व्यवसायामध्ये जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते, आज मात्र तेच लोक आता तुमच्या पायाशी येऊन भागीदारीची भीक मागणार आहेत. कारण तुमचा ढासळलेला व्यापार आता थेट रॉकेटसारखा वेगाने वर जाणार आहे आणि तुमच्या यशाची ही गरुड झेप पाहून विरोधकांच्या मात्र काळजाचा ठोका चुकणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांनो, कामाच्या ठिकाणी बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील, परंतु तुमच्याच कॅबिनमधील एका किंवा शेजारच्या डेस्कवरील एक सहकारी तुमच्या प्रमोशनच्या फाईलमध्ये खोडा घालण्याचा आणि तुम्हाला खोट्या आरोपात अडकवण्याचा मोठा खेळ खेळत आहे. त्यामुळे स्वतःचे सिक्रेट्स कुणाशीही कधीही शेअर करू नका. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर एक अतिशय हटके आणि गुप्त चेतावणी ग्रहांच्या नक्षत्रांमधून मिळत आहे. तुम्हाला अचानक रात्री बेरात्री झोप न येणे, डोक्यावर अनामिक दडपण जाणवणे किंवा सतत नकारात्मक विचार सुरू होऊ शकतात. हा कोणताही सामान्य आजार नसून तुमच्यावर केलेल्या एखाद्या वाईट नजरेचा किंवा ऊर्जेचा प्रभाव देखील असू शकतो. त्यामुळे रोज संध्याकाळी घरात भीमसैनिक कापूर जाळण्यास तुम्ही सुरुवात करा. तुमच्या घरातही विनाकारण रात्रीच्या वेळी भीती वाटते का आणि सतत चिडचिड होते का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये कळवा. प्रेमसंबंधांमध्ये एक भयानक वळण आपल्याला पाहायला मिळेल, जिथे तुमचा जोडीदार तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे किंवा त्याच्या मोबाईलमधील काही चॅट तुमच्या मनामध्ये संशयाची ठिणगी ही टाकू शकतात. इथेच तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवायचा आहे, कारण रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं वर्षानुवर्षेचं पवित्र नातं हे कायमचं संपवू शकतो. विशेषतः 19 जुलै ते 24 जुलै दरम्यानचा काळ हा तुमच्यासाठी एक चक्रव्यूह ठरणार आहे, जिथे तुम्हाला पैशांचं आमिष दाखवून कोणीतरी मोठी फसवणूक करू शकतो किंवा एखाद्या खोट्या करारावर स्वाक्षरी करून तुमची मालमत्ता हरपण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे या 5 दिवसात कोणत्याही कागदपत्रांवर डोळे झाकून सही करू नका. या काळात प्रवासाचे अनेक योग येतील, परंतु मंगळ ग्रहाच्या वक्रदृष्टीमुळे लांबचा प्रवास टाळणे किंवा वाहन अत्यंत वेगाने न चालवणे तुमच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नाहीतर एखादी किरकोळ दुखापत तुमच्या मोठ्या आर्थिक नुकसानाला कारणीभूत देखील ठरू शकते. या संपूर्ण महिन्यात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने नोटीस कराल की तुमचं नशीब तुम्हाला साथ देत आहे, पण तुमचं स्वतःचंच मन तुम्हाला मागे खेचत आहे. हा भ्रम दूर करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मागे न पाहता सरळ घरी या, कारण हा एक छोटासा उपाय तुमच्या मार्गातील 7.5चा प्रभाव आणि सर्व अडथळे एका क्षणात नष्ट करून टाकेल. तुमच्या कुंडलीतील राहू आणि शनीची ही युती तुम्हाला एका बाजूला मानसिक तणाव देईल, तर दुसऱ्या बाजूला अचानक गुप्त मार्गाने किंवा परदेशाशी संबंधित कामातून मोठा धनलाभ घडवून आणेल, जो तुमच्या आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देईल. शेवटी जाता जाता एक सुवर्णमंत्र लक्षात ठेवा की सिंहाने 2 पावलं मागे घेतली याचा अर्थ तो घाबरला असं होत नाही, तर तो एका मोठ्या शिकारीची तयारी करत असतो. अगदी तसंच तुमचंही आहे. दिवस सध्या खराब चालू असले तरी खचून जाऊ नका, कारण ही शांतता एका मोठ्या वादळाची नांदी आहे आणि हे वादळ तुमच्या आयुष्यात सुखाचा, समृद्धीचा पाऊस पाडणार आहे. शत्रू तुमच्या विरुद्ध कितीही मोठे कारस्थान रचत असले तरी त्यांच्या पाठीवर प्रत्यक्ष महादेवाचा वरदहस्त आहे, त्याचा बालही बाका होऊ शकत नाही. हे विरोधकांनी देखील आता पक्के लक्षात ठेवावे. हा व्हिडिओ इथेच संपत नाही, तर या व्हिडिओमध्ये लपलेला प्रत्येक इशारा तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे
जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचाच आहे. कुंभ राशीचा हा विजयरथ आता जगात कोणालाही रोखता येणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.